केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव हे आज पहिल्यांदाच बुलढाण्यात आले आहेत. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांनी बुलढाण्यातील त्रिशरण चौकात पुष्पवृष्टी करत प्रतापराव जाधव यांचे जंगी स्वागत केले आहे. त्रिशरण चौकातील आई जगदंबा मातेच्या मंदिरात आरती करून प्रतापराव जाधव आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झाले. यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. तर पदाधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल आणि रॅली काढत मंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत केले आहे. दिवंगत विनायक मेटे यांची आज दुसरी जयंती आहे. यानिमित्त बीडमधील स्मृतीस्थळावर कृतज्ञता सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि मुलगा आशुतोष मेटे यांच्यासह मेटे समर्थकांनी स्मृतीस्थळावर अभिवादन केले आहे. प्रत्येक वर्षी विनायक मेटेंचा वाढदिवस उत्साहाने साजरा होतो. मात्र आता त्याच कार्यकर्त्यांवर जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे. खरी आदरांजली व्हायची असेल तर विनायक मेटेंचा वसा पुढे चालवायचा आणि त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम निश्चितच उरेल असा विश्वास ज्योती मेटे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. साहेबांचा वाढदिवस ज्यांनी अतिशय उत्साहाने साजरा केला आहे त्या कार्यकर्त्यांवर आज जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे. सगळ्यांच्याच मनात संमिश्र भावना आहेत. ज्या नेत्याचं कोडकौतुक केलं त्याच नेत्याची आज जयंती साजरी करत असताना प्रत्येकाच्याच हृदयामध्ये त्याच्या भावना दाटून आलेल्या आहेत. परंतु प्रत्येकाने हेच ठरवलेलं आहे की साहेबांना खरी आदरांजली वाहायची असेल तर साहेबांचा वसा पुढे चालवायचा आहे आणि साहेबांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनीही स्वतः माध्यमांशी बोलताना आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना भाजपात प्रवेश होईल असं बोललं जात होतं. मात्र अद्याप त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. यावरूनच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. उशीर कशाला करताय, आता काय मुहूर्त काढायचा आहे का? एकीकडे पक्षप्रवेशाची घाई झाली म्हणायचं आणि दुसरीकडे पक्षावर टीका करायची अशी दुटप्पी भूमिका त्यांनी घेऊ नये असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला. ते आज माध्यमांशी बोलत होते. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. मात्र भाजपाला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. एनडीएला मिळून 292 जागा मिळाल्या तर इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीला फक्त 17 जागा मिळवता आल्या तर महाविकास आघाडीने 30 जागा मिळवल्या. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आणि महाराष्ट्रातील गेल्या 2 वर्षातील राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना सूचक भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं असं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना या टीकेला मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. दारू सोडवण्याच्या नावावर एका इसमाला अमानुष मारहाण करणाऱ्या कथित बाबाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने सार्वत्रिक झाला होता. या बाबाविरुद्ध रायपूर पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी उशिरा गुन्हे दाखल केले आहे. शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराज असे आरोपीचे नाव आहे. या सार्वत्रिक चित्रफित आणि प्रसिद्धी माध्यमांवर वृत्तांची पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेशसिंह राजपूत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी व्हिडिओमधील अमानुष मारहाण होणाऱ्या इसमाची ओळख पटवली. अमानुष मार सहन करणाऱ्या इसमाचे नाव राजेश श्रीमान राठोड असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच तो जालना जिल्ह्यातील माळेगाव येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी संध्याकाळी राजेश राठोड याने रायपूर पोलीस ठाण्यात प्रकरणाची रितसर तक्रार दिली. प्रकरणी रायपूर पोलिसांनी आरोपी शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराज यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 324, 323 आणि 294 नुसार गुन्हे दाखल केले आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनातील येथे वास्तव्यात असलेल्या अंध वडील व आईची मुलगी असलेल्या आरती चंद्रवंशी या मुलीची आरोपी समाधान माळी याने बुधवारी 26 जून रोजी रात्री 8:30 वाजता धारदार चाकूने हत्या केली होती.
आरोपी समाधान याला वरोरा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. 28 जूनपासून आरोपी माळी वरोरा पोलीस ठाण्यात कोठडीत होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रेम प्रकरणातून आरोपीने आरतीची हत्या केल्याचे समोर आले. मात्र हत्या करण्यापूर्वी आरोपी समाधान याने आरतीवर बलात्कार केला होता अशी माहिती तपासात उघडकीस आल्याने पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन यांनी सांगितले. बलात्काराची घटना उघडकीस आली तेव्हापासून आरोपी डिप्रेशनमध्ये होता. दरम्यान रविवार 30 जून रोजी सकाळी आरोपी पोलीस कोठडीत असताना येथील संडासमध्ये प्रातविधीसाठी गेला होता. त्यामध्येच त्याने पायाच्या बुटाचे लेस काढून गळफास लावून आत्महत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहानं पेरणी केली. मात्र मागील 6 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे बळीराजा थोडा चिंतेत सापडला होता. मात्र आज पावसानं पुन्हा जोरदार आगमन झालं आहे. जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडला तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला. परंतु मंठा तालुक्यात तब्बल 1 तास मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. 8वी बातमी. आपला बूथ आपला गड म्हणून अबेट ठेवून येणाऱ्या विधानसभेत आपला विजयाचा मार्ग सुकर ठेवा असे आवाहन आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी केले. आज स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिर सभागृहात भारतीय जनता पार्टीचा खामगाव विधानसभा मतदारसंघाचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसाठी हा महत्त्वपूर्ण मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशान्वये घेण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं. वरोरा तालुक्यातील शेगाव बुर्ज येथील पारोदे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोदे यांचे 2 वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत लग्न झाले. त्यांना 9 महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास नितेश पारोदे यांना मुलगा घरातच बेशुद्ध व तर पत्नी पल्लवीने गळफास लावलेल्या आढळून आले. ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला. तर अस्वस्थ असलेल्या स्मितला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मृत मुलीच्या कुटुंबियांनी सासरकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता. तसेच पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता. ही आत्महत्या नसून माझ्या मुलीची तिचे पती व सासू यांनीच हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे. 8 दिवसापूर्वी पडलेल्या वळीव पावसाने वाहून गेलेल्या मिरजेतील रुईकर कॉलनीच्या पांदण रस्त्यातील पुलासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने 2 कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी रविवारी पत्रकार परिषद दिली. यावेळी रुईकर कॉलनीतील नागरिकांनी कदम व भाजपचे मोहन वानखडे यांना सत्कार करून आभार मानले. गेल्या 6 दशके या भागातील सुमारे 500 कुटुंबे पावसाच्या हंगामात अडचणीतून प्रवास करत होते. शहरानजीक असलेल्या या कॉलनीसाठी पांदण रस्त्याने जावे लागत होते. यंदाच्या पावसाने उभारण्यात आलेला हंगामी पूलही वाहून गेल्याने वृद्ध महिला व शाळकरी मुले यांना रस्त्यावरून जाता येत नव्हते. त्यामुळे या नागरिकांची गैरसोय दूर करण्याची विनंती कदम यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली होती. त्यांनी तातडीने नगरविकास खात्यातून नव्याने पूल उभारणीसाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.